टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। फोरचं काम चालू आहे। नॅशनल हायवे 4 च्या विस्तारित कामामध्ये कराडच्या कृष्णा पुलापासून ते नांदलापूर पर्यंत जो 6 लेनिंग ब्रिज हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून करायचा चाललेला आहे। 1223 सेगमेंट या पुलासाठी बसवण्याचं नियोजन हे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं होतं। या 1223 सेगमेंट पैकी जे इथले ठेकेदार आहेत त्यांनी जवळजवळ 133 सेगमेंट फक्त बसवायचे राहिलेत, म्हणजे 1100 सेगमेंटच्या आसपास बसवलेले आहेत। 90% पुलाचं काम पूर्ण आहे। काल काम चालू असताना एक दुर्घटना इथं घडली। एक सेगमेंट उचलत असताना काही मेकॅनिकल एरर क्रेन मध्ये आहे असं संबंधितांच्या किंवा स्थानिक जे इंजिनियर आहेत त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे तसं सेगमेंट न उचलता सेगमेंट खाली ठेवताना सेगमेंट थोडंसं बाजूला सरकलं। सेगमेंटचं वजन हे 32 टन किंवा 32,000 किलो इतकं एका सेगमेंटचं वजन आहे। सेगमेंटचं वजन जास्त असल्यामुळे ज्या प्लॅटफॉर्मवर सेगमेंट ठेवायचं होतं त्याच्याऐवजी थोडंसं सेगमेंट बाजूला सरकलं। बाजूला सरकल्यामुळे वजन जास्त असल्यामुळे काही इथं आवाज झाला। कुठल्याही व्यक्तीला किंवा नागरिकाला कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये जीवितहानी किंवा काही इंजरी झाली नाही। पण जी लोक इथं काम करत होती त्यापैकी 2 लोक बाजूला पळून जात असताना थोडंसं त्यांना मायनर इंजरी झाली। कृष्णा हॉस्पिटललाच आपण त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना डिस्चार्ज देखील केलेला आहे। तरी जी ठेकेदार कंपनी आहे त्यांचे सगळे वरिष्ठ अधिकारी आणि त्याबरोबर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे सगळे प्रमुख लोक, त्याबरोबर आमचे प्रांतसाहेब आणि सगळं पोलीस प्रशासन तालुक्याचं यांना घेऊन मी इथं व्हिजिट केलेली आहे। आणि अशी कुठलीही घटना घडता कामा नये आणि कुठेही जीवितहानी होऊ नये याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना या देण्यात आलेल्या आहेत। मी मीडियाद्वारे देखील विनंती करतो, नागरिकांना देखील थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे। जी एरिया कॉर्डन ऑफ केली आहे तिथं राईट टू वर्कच्या खाली काम करू दिलं पाहिजे। त्या कॉर्डन ऑफ केलेल्या एरियामध्ये नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 व्हीलर आत घालून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करणं हे धोकादायक होऊ शकतं। जोपर्यंत या पुलाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कॉर्डन ऑफ केलेल्या एरियामध्ये नागरिकांनी आलं नाही पाहिजे असं आव्हान देखील मी नागरिकांना करतो। त्याचबरोबर इथं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सगळ्या प्रमुख लोकांना मी सांगितलेलं आहे की दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे। मागे आपण एक एक्सटेन्शन दिलेलं आहे। आत्ता जे आपण एक्सटेन्शन 30 जून पर्यंत दिलेलं आहे सरकारने, त्या एक्सटेन्शनच्या कालावधीमध्ये क्वालिटी कंट्रोलवर लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्यात यावं अशा पद्धतीच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।